नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. माननीय राजेंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाने मी निवडणूक लढवणार. बेगम अमिताभ नदाफ. इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक प्रभाग क्रमांक 11 मधून बेगम अमिताभ नदाफ या निवडणूक लढवित आहेत. बेगम नदाफ या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळख असणाऱ्या बेगम नदाफ यांना महाराष्ट्र कामगार सेना संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांचे मार्गदर्शनाने निवडणूक लढवित आहेत. याबाबत महाराष्ट्र आपला न्यूजने घेतलेली मुलाखत. नमस्कार मॅडम, महाराष्ट्र आपला न्यूजमध्ये आपले स्वागत. मॅडम, आपण निवडणूक लढवणार असं समजलं, आपलं नाव काय? नमस्कार, बेगम अमिताभ नदाफ. आपण कुठल्या प्रभागातून निवडणूक लढवणार? प्रभाग भाग 11 मधून इच्छुक आहे. मॅडम, आपण निवडणुकीसाठी इच्छुक आहात. आपण काय यापूर्वी काय समाजासाठी सामाजिक कार्य काय केलं आहात का? मी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेतून महिला आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करते. कमीत कमी 7 ते 8 वर्ष झाले मी या कामात आहे. हे काम करताना महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग माझ्याकडे भरपूर आहेत आणि त्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून जी काही आहेत कामं ती मी पूर्ण करतच आले. भांडी मिळवणं, पेटी बांधकामांचं पूर्ण फॉर्म भरून घेणं, भांडी पेटी मिळवून देणं, 5-5 ते 10-10 हजार 1-1 लाखपर्यंत शिष्यवृत्ती मंजूर करून देणं, 5 लाखाचं घरकुल मंजूर करून देणं, गरोदर महिलांच्यासाठी पैसे मंजूर करून देणं, परत आणि हे शिष्यवृत्ती हे तर मिळवून द्यायचं काम केलंच. तसंच मी भागाभागात आधार कार्ड, पॅन कार्ड, परत लाडकी बहीण योजना लिंक करणं, आधार कार्डला लिंक, मोबाईल लिंक करून देणं, हे सगळं कॅम्प लावत आले. परत मी दवाखाना हा केअर हॉस्पिटल हा दवाखान्याचं पूर्णपणे मोफत करून दिलेला आहे. कारण की बांधकाम कामगार योजनेतून हा दवाखाना मोफत करून देण्याचं काम मी केलंय. प्रत्येकांच्या गरजेसाठी मी प्रत्येक घरोघरी जाऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे कसं ह्या बायकांना कुठली गरज आहे आतापर्यंतची, त्या महिलांना जाऊन त्या गरजेचं मी काम करून दिले. रेशन कार्डाचं असू दे, तेही मी पूर्ण 200-300 लोकांचं मी काम करण्यात मदत मला लोकांची बी साथ मिळाली. परत मी या भागासाठी गटारीसाठी किंवा रस्त्यासाठी तेही आंदोलन करणे, गटार अपुरी आहे म्हणून लोकांच्यापर्यंत जाऊन ते गटारीसाठी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण किंवा ढास वगैरे होण्याचा झाल्यानंतर मी औषध मारण्यासाठी नगरपालिकेतून लोकांना बोलवण्यात मदत केली आहे. परत मी आमच्या 11 नंबर प्रभागमध्ये हिगाडी माळा कमीत कमी 5 वर्ष झालं सारण गटार केल्यापासून आजपर्यंत त्यांनी ती गटार ही अपुरी ठेवलेली आहे आणि त्या भागात घरोघर म्हणजे पूर्ण पाणी रस्त्यावर येतंय आणि गुडघ्या एवढं पाणी रस्त्यावर उभारतंय आणि त्या पाण्याचा अजूनपर्यंत कुठल्याही भागातनं हा विल्हेवाट लावला गेला नाही आणि पाणी जायची व्यवस्था केलेली नाही. रस्ता अपुरा ठेवलाय, गटार अपुरा ठेवल्या. परत कोल्हेमाळ्यामध्ये लाईटचं कनेक्शन आहे, त्याच्या म्हणजे वायरी जे खाली आल्यात त्यासाठी मी किती दिवस झालं प्रयत्न करालोय. खरं एकही माणूस तिथं येऊन उभारून ते आम्हाला कुठलंही नगरसेवक काम करून देईना. कारण की वायरीसाठी कुठल्याचा तर जीव गेल्यानंतर हे नाही येणार आहेत का? म्हणजे हे काम असं मी करत गेले. परत तुम्हाला सांगतो सोडगे मळ्यामध्ये हे काम केलेलं आहे. सरस्वती हायस्कूल झोपडपट्टी रेणुका हे झोपडपट्टीमधलं तिथलं काम केलेलं आहे. परत शास्त्री सोसायटीमधलं काम केले. प्रत्येक भागात म्हणजे लिगाडी मळा, कोल्हे मळा, फकीर मळा हा भागात माझा म्हणजे जास्त लोकांच्यापर्यंत मी हा पोचण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आता तुम्ही निवडणुकीला उभा राहणार हे असं सगळं झालं, तुमच्या घरच्या कुटुंबाचे तुम्हाला सहकार्य आहे का? आहे, भरपूर मला सहकार्य आहे. कारण की माझे सासू सासरे, दीर जाऊ, परत माझं मिस्टर आणि मी जे संघटनेतनं काम करतोय ती पदाधिकारी आणि आमच्या सरांची ही साथ आहे. सगळी ही मिळून आम्ही ही निवडणूक लढवण्याचा ठरवलेला आहे. सर म्हणजे कोण? म्हणजे संस्थापक राजेंद्र निकम साहेब हे बांधकाम कामगाराचे संस्थापक, म्हणजे ही संघटना त्यांनी चालवतात. त्या संघटनेतनं आम्हाला हे पद देऊन त्यांनी कमीत कमी 5 ते 7 वर्ष झालं यामध्ये आम्हाला काम कसं करायचं या सरांच्याकडून आम्ही शिकलोय पूर्वी. मॅडम, हे सगळं आता तुमचे
घरचे म्हणा, तुम्हाला आता राजेंद्र निकम साहेबांनी तुम्हाला मदत करतो म्हणजे हे सगळं बरोबर आहे. एवढं तुम्ही काम केला सगळं सांगता. तुम्हाला आता तुम्ही निवडून येणार अशी तुम्हाला काही खात्री आहे का? खात्री तर पूर्णपणे निवडून येण्याचीच खात्री आहे मला. कारण की मतदाराने जे मतदारसंघात मतदार लोक आहेत म्हणजे मतदार करणार आहेत त्या बांधकाम कामगाराचे कमीत कमी भरपूर मतदार आहेत मला. आणि त्यांनीच मला हा असं सांगितलंय की तुम्ही उमेदवारीला असं उभा राहा आणि आम्ही पूर्ण तुम्हाला पाठिंबा देणार आहे असं सांगितल्यानंतर त्यांच्या कामगारांचं काम करायचं आहे आपल्यासनी म्हणून आम्ही उमेदवारीत हा म्हणजे प्रोत्साहन त्यांचं मला मिळालं आहे. त्यासाठी मी उमेदवारीला उभारण्याचा निर्णय घेतला. आज ह्या मॅडम स्वतःला आत्मविश्वास आहे की मी निवडून येणार आणि मतदारांनीच यांना प्रोत्साहन दिलंय त्यामुळे मी निवडून येणार. मॅडम तुम्ही महाराष्ट्र आपला न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल अभिनंदन. महाराष्ट्र आपला न्यूज कॅमेरामॅन प्रभावती बिरडीकर.